लातूर तालुक्यातील रामेश्वर म्हणजेच रुईगाव महात्मा गांधींच्या स्वावलंबी आणि आदर्श ग्राम संकल्पनेनुसार विकसित होत असलेलं हे गाव आता आणखी एका नव्या अध्यायाकडे वाटचाल करत आहे. येथे उभारण्यात आलेलं विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन हे नव्या युगाचं प्रेरणादायी केंद्र ठरणार आहे. या भवनाच्या माध्यमातून वसुधैव कुटुंबकम म्हणजेच सर्वधर्म समभाव, विश्वबंधुत्व आणि मानवतेचा संदेश संपूर्ण जगभर पोहोचवला जाणार आहे. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य केंद्र उभं राहत आहे. 250 फूट लांब आणि 90 फूट रुंद असलेल्या या अद्वितीय वास्तूमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचं दर्शन घडतं. येथे जगप्रसिद्ध संत, तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य चित्रदालन साकारलं जाणार आहे. तसंच येथे योग आणि ध्यानधारणा केंद्र, ग्रामपंचायती आणि कृषी विषयक उपक्रम, कुस्ती आखाडा, इंडोअर क्रीडा सुविधा, रक्तदान व संस्कार शिबिरे, महिला बचत गट बैठक, लोकशिक्षण कार्यक्रम, तसेच भजन, कीर्तन, भारूड आणि भागवत सप्ताह अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन होणार आहे. गावातील प्रभू श्रीराम मंदिर, जामा मस्जिद आणि हजरत झैनुद्दीन चिश्ती दर्गा यांचं पुनर्निर्माण हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन केल्याने रामेश्वर गाव आज सर्वधर्मसमभावाचं जिवंत उदाहरण ठरलं आहे. या अद्वितीय वास्तूचा लोकार्पण सोहळा 14 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याला देश-विदेशातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा मानवतेचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणारा एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे, अशी माहिती प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.